आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आपल्या एका बहिणीने भाऊ लहान असल्याचा व वडील वारल्यावर आईला दुसरा आधार नाही हे जाणून स्वतःच्या आईची वारंवार फसवणूक करून पैसा व मालमत्ता हडप करण्याकरिता चुकीचे सल्ले देऊन कायद्याविरुद्ध वर्तन करावयास लावले। खोटी कागदपत्र तयार करायला लावली। नंतर त्याची शिक्षा भोगावी लागेल ही भीती दाखवून स्वतःच्या आईकडूनच खंडणी वसूल करणे, धमकावणे, मालमत्ता स्वतःच्या नावे करून घेणे असे अनेक गुन्हे केले आहेत। मात्र याबाबत सातत्याने आवाज उठवून देखील पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप आशिष रघुनाथ करंदीकर यांनी केला। याबाबत प्रसार माध्यमातून आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला। माझं नाव आशिष करंदीकर आणि वेधा सोमय्या ही माझी आत्ते बहीण आणि किरीट सोमय्या हा तुम्हाला माहिती आहे, किरीट सोमय्या वेधाचा नवरा आणि अन्वया पैंगणकर ही माझी सख्खी बहीण आणि किरण पैंगणकर हा तिचा नवरा। तर ह्या चौघांचे मिळून प्रॉपर्टी हडप करण्याचे पहिल्यापासूनचे प्लॅनिंग आहे। हे प्लॅनिंग केव्हापासून सुरू झालं तर मी मायनर असल्यापासूनचं हे सगळं प्लॅनिंग आहे। ही एक बेसिकली गुन्ह्यांची पूर्ण शृंखला आहे पहिल्यापासून झालेली। पहिल्यांदी माझ्या वडिलांनी मृत्यूपत्र आणि HUF या दोन्ही केलेल्या होत्या डॉक्युमेंट। त्या माझे वडील हे बेसिकली वकील होते आणि एका नॅशनलाइज बँकेमध्ये कामाला होते, त्याच्यामुळे त्यांना कायदेशीर भरपूर ज्ञान होतं। त्यांनी मृत्यूपत्र आणि HUF या दोन्ही गोष्टी केलेल्या होत्या। वडील गेल्यानंतर या दोन्ही गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या। कारण ह्याच्या मागचं कारण की HUFचा कर्ता हा मी झालो, त्याच्यामुळे ह्यांच्या नावावरती ह्यांना काहीच प्रॉपर्टीमधला काहीच अधिकार मिळणार नव्हता। त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रॉपर्टी हडप करण्यासाठी इव्हन आत्ता गेल्या 1.5-2 महिन्यापासून माझ्यावरती पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेण्यासाठी म्हणून पण बराच दबाव टाकला जातो आहे। माझ्या जीवा मारण्याची धमकी किरण पैंगणकर यांनी दिलेली आहे। किरण पैंगणकर हा बेसिकली त्यांनी सेव्ह विक्रांतमध्ये बरेच घोळ घातलेले आहे, पण त्याचं नाव सेव्ह विक्रांत या प्रोजेक्टमध्ये त्याची इन्क्वायरी कुठेही झालीच नाही। त्याला बेसिकली पहिल्यापासून सेफगार्ड केलं गेलं आणि त्या सेव्ह विक्रांत या प्रोजेक्टमध्ये त्यांनी जे घोळ घातले त्या घोळ आणि चौलची प्रॉपर्टी विकल्यानंतर जे पैसे आले ते आईला दबावाखाली आणून त्यांनी स्वतःकडे ट्रान्सफर करून घेतले आणि त्या पैशातनं त्यांनी गोरेगावची प्रॉपर्टी, गोरेगावला आत्ता फ्लॅट विकत घेतलेला आहे 70-80 लाख रुपयाचा गेल्या 10 वर्षापूर्वी। तर आणि आत्ता मी ज्या घरात राहतो किंवा जी पुण्याची प्रॉपर्टी ह्याच्यावरती पण त्याचा डोळा आहे आणि म्हणून त्याला माझी पॉवर ऑफ अटर्नीची गरज आहे। या सर्वांमध्ये किरीट सोमय्यांची काय भूमिका आहे? किरीट सोमय्या हा बेसिकली किरणचा वरद असतो आणि किरीट सोमय्यांनी पण चौल आणि अलिबागच्या इथे असलेली प्रॉपर्टी याच्यामध्ये घोळ घातलेली पूर्वी आणि ती प्रॉपर्टी लिगलाइज करण्यासाठी सुद्धा माझी पॉवर ऑफ अटर्नीची गरज आहे। मिठागरांची जागा जी होती पूर्वी त्या प्रॉपर्टीमध्ये पाटणकर ॲडव्होकेट पाटणकर आहेत, यांनी पाटणकरांना त्या जागेमध्ये विकल्याबद्दल कमिशन प्राप्त झालं आणि 2090मध्ये पाटणकरांनी मी मेजर झाल्यानंतर बरेच काही डॉक्युमेंट विश्वासघात करून फ्रॉड करून माझ्याकडनं बनवून घेतलेले। किरीट सोमय्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे हो आणि या पार्श्वभूमी मोठी पार्श्वभूमी आहे, हो त्याच्याशी आपण कसे लढत देणार? नाही, मी लढत देणार नाही म्हणून तर मी तुमच्याकडे आलो की उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्याबद्दल जे काही झालेलं आहे त्याचं लोकांपर्यंत पोहोचवणं हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही करणार। एकूण प्रॉपर्टी कुठे कुठे आणि किती किती आहे? एकूण प्रॉपर्टी आता मुंबईमध्ये आहे, चौलमध्ये आहे, अलिबागमध्ये आहे, देवगडला आहे, पुण्याला आहे, अशी लाखो करोडोंची प्रॉपर्टी आहे। किरीट सोमय्यांशी तुमचा डायरेक्ट संपर्क कधी आला का या प्रॉपर्टी संदर्भात किंवा त्यांच्याशी काही तुम्ही बोललात का? 2012, 13, 14मध्ये मी या संदर्भात सगळे जे काही घोळ झालेले आहेत त्या संदर्भात हे प्रकरण बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता, पण 2016मध्ये मी त्याचा काही रिस्पॉन्स कुठे बऱ्याच पोलीस कंप्लेंट केल्या। अलिबागला पोलीस कंप्लेंट झाली, पुण्याला पोलीस कंप्लेंट केली, मुंबईला 2014मध्ये खोट्या NSC आणि जे मुंबईच्या ह्याच्यामध्ये घोळ झालेले आहेत त्याच्याबद्दल पोलीस कंप्लेंट केली, पण त्याच्या राजकीय दबावामुळे त्याची कुठलीच इन्क्वायरीच आजपर्यंत झालेली नाही। आता तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार? पुढचं पाऊल हेच आहे की एकतर प्रायव्हेट कंप्लेंट करणं
किंवा पोलिसांकडनं काही मदत मिळते का, न्याय संस्थेकडनं, पोलिसांकडनं तुमच्याकडनं काही मदत मिळते का हे बघणं. आणि इलेक्शन नंतर जर का इलेक्शन आत्ता इलेक्शनच्या ह्याचं होईल की नाही मला माहीत नाही, किंवा इव्हन उद्या जरी झालं तरीसुद्धा माझ्या जीवाचं जर का बरं वाईट काही झालं तर माझ्यावर काय झालेलं आहे तुम्हाला माहिती असावं, लोकांपर्यंत ते पोचावं, ह्यासाठी म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. मी 29 तारखेलाच पोलीस कंप्लेंट केली होती. माझ्या जर का जीवाचं काही बरं वाईट झालं तर हीच लोक ह्याला जबाबदार राहणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.